सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन मुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊ न देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इर्मया 29:11-14 ही वचने. इर्मया 29:11-14 ही वचने. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवान उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लाविले आहे तेथून तुम्हास एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यावयास लाविले त्या स्थळी तुम्हास परत आणील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्र भाग आहे इर्मयाचं पुस्तक 29 अध्याय आणि 11-14 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी परमेश्वर आम्हा प्रत्येकाविषयी देवाचं वचन सांगते की परमेश्वराकडे जे संकल्प आहेत ते तो जाणतो. ते संकल्प आम्हा प्रत्येकाच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते आम्हा प्रत्येकाच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आणि खरोखर प्रत्येक मनुष्याच्या जीवनाविषयी परमेश्वराकडे संकल्प आहेत आणि ते प्रत्येक संकल्प परमेश्वर जाणतो आणि ते आमच्या हिताचे आहेत. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की भविष्यातील चांगल्या स्थितीची आशा देणार आहेत. आणि देवाचं वचन सांगतो, तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमच्या ऐकीन. देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराकडे आमच्याविषयी संकल्प आहेत, ते आमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. पण जेव्हा आम्ही परमेश्वराकडे जाऊ, त्याचा धावा करू आणि त्याची प्रार्थना करू, त्यावेळेस परमेश्वर तुमचं आणि माझं ऐकणार आहे. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन.
आणि जर आम्ही झटून त्याचा शोध करू, त्याला शरण जाऊ, परमेश्वर आम्हा प्रत्येकावर प्रसन्न होईल. 14 वचनात लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्तरी मी तुम्हास साकून लावले आहेत तेथून तुम्हास एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्याव्यास लाविले त्या स्थळी मी तुम्हास परत आणीन. आणि खरोखर देवाचं वचन सांगते माझ्या प्रियानो, आमच्या जीवनातील जर आम्ही भटकलेलो, जर आपण बंदिवासात आहोत, परमेश्वर म्हणतो की त्या प्रत्येकास मी ज्या स्थळी मी तुम्हास साकून लावले आहे तिथून तुम्हास एकत्र करीन. आणि परमेश्वर म्हणतो की आमचा बंदिवान तो दूर करणार आहे आणि परमेश्वर परत आम्हाला त्या स्थळात त्या जागेवर आणून तुम्हाला आणि मला आशीर्वादित देणार आहे. परमेश्वर ज्या उद्देशासाठी तुम्हाला आणि मला निवडलेला आहे तो उद्देश परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात परमेश्वर पूर्ण करणार आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की ज्या ठिकाणाहून तुम्हाला हाकून लावण्यात आलेलं आहे किंवा ज्या स्थळी मी तुम्हाला साकून लावले तिथून मी तुम्हाला एकत्र करणार आहे. परमेश्वर आम्हा प्रत्येकाला बोलवत आहे, आम्हा प्रत्येकास एकत्र करून परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे. या त्या परमेश्वराला शरण जाऊ आणि त्याच्याकडून तुम्ही आणि मी आशीर्वाद प्राप्त करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या समोर येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू, कारण खरोखर प्रभू आम्हा प्रत्येकाविषयी तुझ्याकडे परमेश्वरा जे संकल्प आहेत ते तू जाणतो देव बाप्पा, आणि ते आमच्या हिताचे आहेत प्रभू. आमच्या भावी सुस्थितीची आशा पूर्ण करणारे आहेत परमेश्वरा. म्हणून प्रार्थना करू, जे लोक तुझ्याकडे आशा लावलेले आहेत, जे लोक तुला शरण आलेले आहेत, जे लोक तुला जीवे भावे शोधत आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्या प्रत्येकाच्या जीवनाला तू आशीर्वादित कर देव बाप्पा. आणि परमेश्वर ज्या ठिकाणात ते असतील प्रभूची, ते भटकले असतील, ते दूर असतील परमेश्वरा, तुझ्यापासून अलग असतील परमेश्वर, त्या प्रत्येकास तू एकत्रित कर, तू बोलाव परमेश्वर, आणि त्या प्रत्येकांना तू आशीर्वादित करा. जे तुला आरोळी मारतायत त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना तू आशीर्वादित कर बापा. सर्व गौरव तुला देत विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. त्यांना करूया प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.